हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मजेत असाल, टापटीप असाल, एकदम मस्त आणि आनंदात असाल. तर आजचा ब्लॉग मी याच्यासाठी बनवते मी आज दिवसभरात काय काय करते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं की मी आता बाहेर आले होते आणि आता तिकडनं रिटर्न जाणार आहे. तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं मी काय काय करते आज दिवसातून. तर इथे मी आता सध्या एकटीच आहे आणि हातात कॉर्ड्स आहे माझ्या. तर मग हो, व्हिडिओला कनेक्ट राहा शेवटपर्यंत. व्हिडिओ कसा वाटतो नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि चला पुढचं रुटीन तुमच्यासोबत सांगतेच सगळं. आज माझं एक पार्सल येतंय, काय पार्सलमध्ये ते पण तुम्हाला घरी गेले की नक्कीच दाखवेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तिकडनं आले आणि घरी घरी आले तर घरी फक्त मी आले, पाणी वगैरे घेतलं आणि लगेचच मार्केटमध्ये जायचं होतं मला. कारण आज आमची तर संडे मार्केट होतं आणि संडे मार्केट म्हटलं की माझे सगळ्यात पहिले मला भाजीपाला आणायचा असतो. सॅटर्डे संडेला 2 दिवस आमच्याकडे मार्केट असतं. पण मग मला इझी पडतं म्हणजे संडेच्या मार्केटमध्ये जायला. कारण मला सॅटर्डेला जास्त आवडत नाही. सॅटर्डेला कसं एकदम आतमध्ये मार्केट भरतं आमच्या इथं. आणि हे कसं ज्या साईडने मी जाते ना त्या रूटला मला इझी पडतं, म्हणून मी कायम इकडंच जाते मार्केटमध्ये शॉपिंग करायला. आणि मग भाजीपाला वगैरे घेतला तिकडं तर काही व्हिडिओ शूट नाही केला, कारण गर्दी पण एवढी जास्त होती ना, हातात साहित्य पण भरपूर होतं. मला काही उमजतच नव्हतं नक्की फोन पकडू, पैसे पकडू की बॅगी पकडू, काहीच समजत नव्हतं. मग तिकडे तर मी काही व्हिडिओ शूटिंग नाही केलं. मग येता मी थोडंफार शूट केलं होतं आणि घरी आल्यावर लागलं स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये ना छान असं वरण भात आणि शेंगदाण्याची चटणी, एवढं साधं आणि सिम्पल मेनू होता. खरं तर मला बनवायची होती कोथिंबीरची वडी, पण मग म्हणजे उशीरच एवढं झाला होता ना. आल्यानंतर भाजीपाला तर तुम्हाला तर माहिती आहे, लेडीजला सगळ्यात जास्त माहिती आहे भाजीपाला आणल्यावर तो साफ करायला किती जास्त वेळ जातो. निवडून ठेवा, सगळं त्यात पालेभाज्या जर असतील तर सगळं साफ करताना खूप वेळ जातो. आणि माझं पण आज तसंच काहीसं झालं होतं. मला भाजीपाला साफ करता लिटरली एक तास तरी लागला होता. त्याच्यानंतर स्वयंपाक बनवताना 1-1.5 तास, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करून स्वयंपाक बनवणं म्हणजे वेगळंच मुश्किल असतं. कारण का तर व्हिडिओ शूट करणं प्रत्येक गोष्टीमागे व्हिडिओ कोणता पण शूट जर करायचा असेल तर आपले 1 किंवा 2 मिनिट तरी त्यातच जातं कंपल्सरी. कारण व्हिडिओ शूट करणं पण खूप जास्त मुश्किल असतं. तरी पण मला व्हिडिओ शूट करायचेच असतात. आणि त्याच्यानंतर ना इथं छान अशी डाळीला फोडणी वगैरे देऊन घेतली. तडका तर मस्तच दिला आणि लगेचच बाजूला ना भाताची पण तयारी केली होती. आज मी जिरा राईस बनवत होते. जिरा राईस तर बनवतच होते आणि त्याच्यासोबतच म्हटलं चला आपण किचन पण मस्तपैकी साफ करून घेऊ. कारण कसं किचन साफ जर असेल ना तर स्वयंपाक करायला पण छान वाटतं आणि आपलं माइंड पण किचनमध्ये ना फ्रेश होऊन जातं एकदम. कारण किचनवर जेवढी काय घाण असेल ना ती बघूनच मला तर खरंच राग येतो. मग मी सगळ्यात पहिले ना कितीतरी वेळा किचन साफच करत बसलेले असतं रेग्युलर मला. कारण किचनना कायम स्वच्छ आणि सुंदर असं आणि टापटीप लागतं कायम. त्याच्यासाठी मी कायम माझं किचनना जेवढं माझ्याकडनं होईल ना तेवढं मी स्वच्छच ठेवायचा प्रयत्न करत असते. तर मग असं इथं मी छान असं ना कुकर वगैरे लावून घेतला. स्वयंपाक तर माझा ऑलमोस्ट डनच होता. फक्त राहिली होती ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी बनवायची. आणि ऋषभचं असतं ना त्याला कायम शेंगदाण्याची चटणीच खूप जास्त आवडते. म्हणजे वरण भातासोबत त्याचं ठरलेलं आहे शेंगदाण्याची चटणी आणि नाहीतर मग कोथिंबीरची वडी. जेव्हा मी संडे मार्केटमध्ये जाते तेव्हा मला कायम मी तिकडनं कोथिंबीर घेऊन येते आणि दर संडेला आमच्याकडे कोथिंबीरची वडी बनते. हे कंपल्सरी आणि ठरलेली गोष्ट आहे आमच्या घरात. कारण त्याला एवढी जास्त आवडते ना, खूपच जास्त. मग मी कायम बनवत असते. तर मग असं इथं कोथिंबीरची वडी नाही बनवते मी, आज शेंगदाण्याची चटणी बनवते आहे. पण मग मी तुम्हाला सांगते कोथिंबीरच्या वडीचं, तर नेक्स्ट टाईम नक्कीच तुमच्यासोबत पण ती रेसिपी मी शेअर करेल. आणि मला ना खूप जणांनी विचारलं तर रेसिपी दाखव, पण नाही दाखवली. मी नंतर नक्कीच शेअर करेल. आणि बाकीचं ना तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये, मी तर तुम्हाला बोलले होते की आज माझं पार्सल येणार आहे. पार्सल तर आलं आहे पण ते अजून माझ्या हातात काय आलं नाही. त्याच्यामुळे पार्सलचा व्हिडिओ ना मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. कारण आज पार्सल आलं आहे पण माझ्या हातात नाही, त्याच्यामुळे मला काही शूट पण नाही करता आलं पार्सलचं. तर पार्सलचं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल त्यात काय नाही. त्याच्यासाठी ना नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा. तुम्हाला माझं पार्सल जर बघायचं असेल तर त्यात की मी काय मागवलं आहे माझ्या पण लक्षात नाही नक्की काय आहे, पण मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच बघा माझं पार्सल. आणि त्याच्यानंतर माझं शेंगदाण्याची चटणी वगैरे इथं छान अशी बनवून झाली होती आणि लगेचच बाकीची पण कामावरून घेतली. भांडी वगैरे एका बाजूला मी साफ वगैरे करून घेतली. तोपर्यंत भांडी घासून झाली, किचन साफ करून झालं आणि स्वयंपाक पण ऑलमोस्ट डन होतं माझं. आता फक्त राहिलं होतं ते म्हणजे जेवायचं आणि घराला झाडू वगैरे मारायचं. कारण भाजीपाला पण मी पूर्णपणे साफ करूनच ठेवला होता.
फक्त आता माझी जेवायचं काम राहिलं होतं, तर इकडे पापड वगैरे भाजून घेतलं मस्त. म्हणजे मला काय तळलेला पापड खूप जास्त आवडतं, भाजल्यापेक्षा ना तळलेला पापड मला खूप जास्त आवडतं. मग मी ते पापड वगैरे तळून घेतले मस्त आणि लगेच तिथे जेवणाची पण तयारी म्हणजे जेवणाला पण ताट वगैरे वाढून घेतलं. तर जेवायला एकटीच होते, त्याच्यामुळेसाठी एकटीपुरतंच ताट वाढलं. आणि इथंच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट ब्लॉगसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा.